साहेब ती बाई पळाली साहेब. कशी पळाली ती मला माहित नाही साहेब, पण पळाली. साहेब साहेब माझी चूक नाही साहेब. साहेब ऐकून घ्या साहेब. साहेब साहेब ठेवलं वाटतं. त्या मुरलीच्या वेंधळेपणामुळे प्रियंका माझ्या तावडीतून सुटली. आता जर ती धनाजीराव मानेंना जाऊन भेटली आणि त्यांना तिने महाबळेश्वरला झालेल्या शार्दूलच्या ऍक्सिडेंट बद्दल सगळं सांगितलं तर? खूप विश्वास आहे ना तुझा तुझ्या नवऱ्यावर? माझाही होता. मलाही वाटलं होतं की तू माझ्याशी लग्न करेल. तुझ्याशी लग्न केल्यानंतरही मला अपेक्षा होती की आज ना उद्या त्याला माझ्या प्रेमाची किंमत कळेल आणि तुला सोडून तो माझ्याशी लग्न करेल. पण त्याने माझा विश्वासघात केला. फक्त माझाच नाही तर तुझाही केलाय. धनाजीरावांचा, त्यांच्या मुलाचा, सगळ्यांचा विश्वासघात केलाय हर्षने. त्याला आता तुरुंगात पाठवणार मी. आणि मग तुझ्या आयुष्याची वाट लागेल. ती तुला मधुरा माहितीये का? ती आलीये घरी. कोण मधुरा? अगं मधुरा क्षीरसागर, आपली मैत्रीण नाही का? नाही म्हणजे तिचं मागच्याच वर्षी लग्न झालं होतं बघ. तिचं सासर पुण्याचं आहे. ती आजकाल तिथेच असते, पण आता माहेरपणासाठी इकडे आलीये. आपण असं करूयात का ग, तिला भेटून येऊयात, म्हणजे तेवढ्याच गप्पा टप्पा तरी होतील. अगं पण हे बघ, जरी तू तिला ओळखत नसशील ना तरी ती तुला नक्की ओळखेल. काही झालं तरी ती हातातून निसटता कामा नाही, समजलं? बाबा, तुम्ही सांगितल्याप्रमाणे हे 50,000 रुपये मी आणले. आता तुम्ही काहीही करा, पण माझ्या सुनेच्या पोटी मुलगा जन्माला यायला हवा. उद्या संध्याकाळी माझ्याकडे ये. यज्ञाची विभूती देतो, ते तू तुझ्या सुनेला लाव. तिला मूल होणार. बाबा शॉप ठीक कर देगा. जय कोली. 6 महिने सडक ठेवलं त्या जंगलात. ही मुश्किल चालणार नाही. हर्षवर्धनकडून झालेल्या अन्यायाचा सूड उगवायचाच. हर्षवर्धनला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा मिळायलाच हवी. मिळायलाच हवी. एक कोपरा पिंजून काढा, पण ती सापडायलाच हवी, समजलं? हो साहेब. आणि सापडली की लगेच फोन करून मला कळव. चल ठेवतो. प्रियांकाचा फोन आला होता. कोणाचा? प्रियांका. असावरी तू पुन्हा एकदा माझ्यावरती अविश्वास दाखवते. मी फक्त तुम्हाला एवढंच विचारते की तुम्ही तिला कोंडून ठेवलं होतं का नव्हतं? नाही. मग ती असं का म्हणते? माहित नाही, ती खोटं बोलतीये. मला नाही असं वाटलं. म्हणजे तुझा माझ्यापेक्षा तिच्यावरती जास्त विश्वास आहे? तसं नाहीये, पण असावरी प्लीज, वाटेल त्या विषयावर वाद घालून डोकं फिरवू नकोस माझं, प्लीज. त्या प्रियांकाची लायकी काय आहे तुलाही माहिती आहे आणि मलाही. त्या प्रियंकाचा काही पत्ता लागला का? नाही साहेब, अजून तरी काहीच नाही. तू समजतोस तेवढी मूर्ख नाहीये ती. बुरखा घालूनही तुझ्या नजरेसमोरून सटकू शकते. तेव्हा जरा सावधगिरीने वाग. हो साहेब, अगदी मी माझ्या डोळ्यात तेल घालून तिच्यावरती पाळ ठेवून आहे. ती नक्कीच सापडेल मला. एकतर मी जीव तोडून मेहनत करतो या प्रोजेक्ट करता. माझा सगळा पैसा लावलाय मी, वर लोन काढलाय, मदत घेतली आहे इतक्या जणांकडनं. त्यात हा असा प्रॉब्लेम. त्या भाईजांशी पार्टनरशिप केली ती एवढ्या करता की हे असले सगळे प्रॉब्लेम तो सॉल्व्ह करेल. पण आता यातही मलाच बहुतेक लक्ष घालावं लागणार आहे. या सगळ्या गोष्टीमुळे मी वैतागलो होतो असावरी. त्यात माझा बॅलन्स गेला आणि मी तुला उगाच बोललो. सॉरी, खरंच सॉरी, माफ कर मला. होतं असं कधी कधी. तू चिडली नाहीस ना माझ्यावर? हे बघ, या सगळ्यांची पर्वा नाही मला. ते कुणी काही बोलले तरी मला काही फरक नाही पडत. पण तू माझी साथ सोडून गेलीस तर खचून जाईन मी. सांग ना, तू रागावली नाहीस ना माझ्यावर? मी नाही रागावले. नक्की? नक्की.